असं म्हणतात ना, लड़की और ट्रेन कभी किसी के लिए नहीं रुकती। मला अशा ठिकाणी भेट द्यायची आहे, ते पण पब्लिक ट्रान्सपोर्टने। वंशेचे माऊली बाबा आहे, सगळा नियम पाठ या वारकऱ्याचा। पैसा आणि त्याच्याबरोबर परमार्थ हे दोन्हीची जोड जेव्हा तुम्ही बसवाल तेव्हाच खरं जीवनात आनंद आहे। तर तुम्ही वागले, चांगले निर्व्यसनी राहिले म्हणून तुम्ही हे दिवस पाहिले। सगळे आनंदी ना असायलाच पाहिजे, कारण मित्रांनो आम्ही नेहमी सांगत असतो की तुम्हाला आनंदी राहण्यासाठी खूप खर्च करायची गरज नाही। हा, आनंदी आहात हे दाखवण्यासाठी मात्र खर्च करण्याची गरज आहे। त्याच्यामुळे नॅचरल आनंदी राहा। मी स्वरूप पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे आनंद। आज रविवार आहे, आज सुट्टी आहे तशी। तर डेली प्लॅनरनुसार कालच मला रात्री डायरी लिहिताना त्याने सांगितलं की आज तुम्हाला अशा ठिकाणी भेट द्यायची आहे, ते पण पब्लिक ट्रान्सपोर्टने। तर अशा एक लांबच्या ठिकाणी भेट द्या। तर मी विचार केला की आपण अशा व्यक्तीला भेटूया ज्याचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आयुष्य जगतो, असे आमचे गुरुवर्य श्री कदम माऊली बाबा। तर आणि ते पण पब्लिक ट्रान्सपोर्टने, म्हणजे ते राहतात तळेगाव घोणच्या तिकडे। तर मी कल्याणवरतून निघालो मित्रांनो, आणि इकडून मला कल्याण स्टेशनला पोचून तिकडे तळेगावसाठी ट्रेन पकडायची आहे। तर सकाळचे 8 वाजलेले आहेत। तर मी आता सध्या पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे बस किंवा ऑटो पकडून कल्याण स्टेशनला पहिल्यांदा पोचणार आहे। मित्रांनो, भिवंडी येथून एस टी बस म्हणजे लाल परी पकडून मी निघालो आहे कल्याण स्टेशनला। 15 रुपयाचं आहे तिकीट, भिवंडी ते कल्याण स्टेशन। खूप दिवसांनी मित्रांनो पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये मी बसलो आहे, लाल बसमध्ये। खूप आनंद वेगळाच आहे। बस खूप जम्पिंग घेते, स्लायडिंगचा इफेक्ट। तुम्ही नक्की आनंद घ्या। ट्रेन लागलेल्या आहेत, त्याच्यापैकी आपण पुण्या साईडची म्हणजेच डेक्कन 11007 ठरल्याप्रमाणे वेळेच्या आधीच मी कल्याण स्टेशनवरती येऊन बसलेलो आहे। माझ्या ट्रेनचं टाईम 7:55 आहे। तर ट्रेन अजून येणार आहे। नॉर्मली आपण प्रत्येक ठिकाणी उशिरा पोचतो, आपण वेळेचं आपण कदाचित भान कधी कधी ठेवत नाही, पण एक ही अशीच गोष्ट आहे की जिकडे आपण वेळेवरती पोचतो म्हणजे टायमामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की ट्रेन कोणासाठी थांबत नाही। जसं म्हणतात ना, लड़की और ट्रेन कभी किसी के लिए नहीं रुकती। तर म्हणून मी टायमातच आलो आहे। तुम्ही कधी प्रवास केला तर प्लॅनिंग करून नक्की टायमामध्ये पोचा, आणि कधी तुमची ट्रेन मिस झाली असेल ना तर कमेंट करून नक्की लिहा। मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस। तर मित्रांनो, कानेफाटा स्टेशनवर उतरून इकडून एक लोकल ऑटो पकडून आम्ही आता पोचणार आहोत बाबांच्या गावाला, म्हणजे घोणशेतला। रामकृष्ण हरी। आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कोणशेत या गावामध्ये। आमचे गुरुवर्य श्री कदम माऊली बाबा, ज्या आमचे प्रेरणास्थान आहे, ज्यांच्या विचाराने आम्ही आज इथपर्यंत पोचलो आहोत, ज्यांची कृपा छत्रछाया नेहमी आमच्यावरती असते, त्यांच्याबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत। त्यांचे विचार, त्यांचं जे वारकरी संप्रदायावरती जे प्रभुत्व आहे, त्यांचं जे वाचन आहे, त्यांचं जे भजन आहे, ते खूप प्रसिद्ध आहे। अनेक महाराजांनी, अनेक कीर्तनांनी त्याचं वेळोवेळी वर्णन केलेलं आहे। तर
हे गोनशेतचे माऊली बाबा आहे. सगळा नियम पाठ या वारकऱ्याचा. जोरदार टाळ्या वाजा यांच्यासाठी. मी मगाशी फोन लावून विचारला आज कितवा नियम आहे, म्हणजे 10वा नियम आहे. तुम्हाला नियम काय हेच माहीत नसेल. इथून सुरुवात आहे. नियम आहे वारकऱ्यात 30 दिवसाचे 30 नियम आहेत. 2 पत्रिका, 2 नाट, 2 समाध्या, 2 तीर्थावळी, 2 बाळक्रीडा, 1 हिंदुस्थानी अभंग आणि 1 सालोमालो प्रकरण. असं भजनाचा क्रम येतो. बरोबर 1 महिन्याला त्याला आवर्तन आलं पाहिजे. आज कितवा नेम आहे माऊली? 10वा. वा वारकरी म्हणायचं. पहिली समाधी कोणती आहे? नामा नर आहे खेद करू. हा वा 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 वा. जोरदार टाळ्या वाजा. रत्नाची किंमत रत्न पारख्याला, गाजर पारख्याला नाही. नेहमी अधूनमधून येत जात असतो बाबांकडे. तर असे आमचे गुरुवर्य श्री कदम माऊली बाबा ते आपल्याशी बोलतील. बाबा रामकृष्ण. कामाबरोबर आपण देवधर्म आणि हे पण सांभाळणं खूप गरजेचं आहे. कारण पैसा आणि त्याच्याबरोबर परमार्थ हे दोन्हीची जोड जेव्हा तुम्ही बसवाल तेव्हाच खरंच जीवनात आनंद आहे. धर्म कीर्तन सिद्धी जाऊ येथे माझे उरले पाय. कारण फक्त परमार्थ आणि फक्त काम हे दोन्ही वेगळं करून नाही जमणार. तुम्हाला दोघांची सांगड बांधून परमार्थ परपंच संपादनी दोन्ही पण. आणि कसं आहे दोन्ही पेवावर ठेवत जाता हात व या अपघात शरीराचा. तर आम्ही काय केलं इकडं वारी पण केली आणि आपली नोकरी पण सांभाळली. बरोबर. एवढं पण केलेलं आहे. आपण देव रचला पाया तुका झाला वारेले देवालया. तुका झाला शे कळसन भजन करा सावकाश. असं हे ज्ञानोबरायांनी ही वारी आपला जो वारकरी संप्रदाय. बाबा किती वर्ष वारी केली असेल बाबा? कोणी? तुम्ही. नोकरीला असल्यामुळे जर शिराजा मिळत. कधी अकलूजला मुक्कामाला गेलो. अच्छा. बाबांना कधी दादा आम्ही अकलूजला गेलो. कधी इकडं निमसाकरला राहायचो. निमसाकर म्हणून तिथं मुक्कामाला गेलो. काय वेळेला जाग्यापासूनच जायचं. सासवडपासून जर शिराजा मिळाला असं. अशी वारी जवळजवळ आता ही मी रिटायरमेंट झाल्यापासून 2002 पासून मग आता किती 24 आले. त्याच्या आधी माही काय वाऱ्या झाल्या असेल. आता 2024 पासून किती झाल्या? 2002 पासून 24 म्हणजे 22 वर्ष झाली. 22च्या पुढं तिथून पुढं पण मुंबईला असताना बी तिथून पुढे बी किती वाऱ्या झाल्या असतील. बरोबर. म्हणजे जसं वेळ जसं काम बाबांनी पूर्ण आयुष्यभर काम आणि वारी दोन्ही खूप उत्तम प्रकारे त्यांनी एवढं उत्तम प्रकाराने आपण देवाची सेवा कोणी नव्हतं. या दिंडीमध्ये जास्तीत जास्त 50 माणसं, जास्तीत जास्त 40 माणसं. पकवाद गळ्यात घ्यायचा. हे माझा खांदा सुजलेला असायचा. काकडा म्हणायचा, पकवाद वाजवायचा आणि ही वारी केली. आता त्या वारीला स्वरूप आलं. आता प्रत्येकाला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि सर्वांना तुम्हाला चांगली संस्कृती लागली. काय आमच्या संग राहिले लहानपणापासून तुम्ही वागले चांगले निर्व्यसनी राहिले म्हणून तुम्ही हे दिवस पाहिले. नाही तर आज तुम्ही कोणत्या तरी थराला गेले असते तर काय पाहिलं असतं. आता आपले आशीर्वाद होते बाबा, काही नसतं. कृपा छत्रछाया होती. तेव्हा हे सर्व त्याची कृपा आहे, देवाची कृपा आहे. कृपा 3 प्रकारची असते. एक संत कृपा असते, एक देवाची कृपा असते, व सद्गुरूची कृपा असते. हे 3 कृपा पाहिजेत. 3 कृपेशिवाय नाही. कृपया केली संतजनी माझी अलंकारली वाणी प्रीत हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळत. असे तुकोबराय म्हणतात मला संतांनी माझ्यावर कृपा केली म्हणून मी या मार्गावर आलो. आणि संत हे माझे कसे आहेत? आत्मज्ञानी चोखडी संत माझी रुपडी दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. जशी पतिव्रता नेने अनेकाची स्तुती सर्व भावेपती ध्यानी म्हणी. ती जशी पतीला अनुसरून असते तसं भक्त हे आणि देवाला अनुसरून असतात. देवसुद्धा भक्तांना अनुसरून असतो. कारण काय तिथं सांगितलेलंच आहे. कारण आपण कामामध्ये आपल्या घरामध्ये नामस्मरण झालं पाहिजे. आणि तुम्ही एकादशीला करता आनंदाची गोष्ट आहे. आणि सगळा आपला परिवार आहे आणि तो सर्व मुलं तुमचे मुलंसुद्धा तुमचे भाऊसुद्धा तुमचे वडीलसुद्धा
तुमची आईसुद्धा, तुमचे सर्व बंधुराज आणि सर्वजण भजन करतात. तर आपल्या असंच हे क्रम चालू ठेवायचा आणि भजन करायचं. कारण भजनाशिवाय बाबा परिव हेच नाही. कारण काय, भक्ता होणी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आणू तुझे. देवाला भक्ताशिवाय काय आवडत नाही, त्रिभुवनामध्ये काय नाही. त्रिभुवन सुद्धा देवाला कमी पडतं की एवढे देवाला भक्त आवडतात आणि भक्तावर देवाची लय कृपा असते. असं आहे. मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आपण रिटर्न पोचलो आहोत आपल्या कल्याण स्टेशनवरती. सकाळी 8 वाजता सुरू झालेला हा प्रवास संध्याकाळी 6 वाजता येऊन संपलेला आहे. एक्सपिरियन्सबद्दल सांगेल तर जस्ट वाव. म्हणजे अनेक आठवणी, अनेक नवीन प्रवास आणि बाबांचे महत्त्वाचे उपदेश घेऊन हा दिवस. म्हणजे फोटो आपण अनेक काढतो, आपल्या मेमरीज मोबाईलमध्ये सेव्ह असतात, व्हिडिओ सेव्ह असतात. पण आजचा जो प्रवास आणि आजचे जे प्रसंग आपण अनुभवले आहेत ते माझ्या आयुष्यामध्ये कायम तसेच राहणार आहेत. ते कायम स्मृतीमध्ये राहणार आहेत आणि ते मला आयुष्यात नक्की यूज होणार आहेत आणि तुम्हालाही होतील. तर बाय बाय, नमस्कार, रामकृष्ण हरी, जय हिंद. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.